नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते. स्वामिन्या फॅशन डिझायनर या माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी जी असते ती कटोरीचं जे माप असतं, जो मेन पॉईंट असतो टक्सचा, त्याचं माप मी किती टाकते, तो टक्स किती मापाने घेते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आता इथे मी कटोरी कट करून घेतलेली आहे. आता आपण ही जो वरचा पार्ट आहे त्याला पूर्णपणे व्यवस्थित अशी लावून घेऊया. आपण कटोरी जॉईन करताना डबल शिलाई केलेली आहे. आता कटोरीचा हा टोक उचलून जो आपण जॉईन केलेला आहे तिथपर्यंत तो टोक घ्यायचा. तुम्ही बघू शकता, कट टू कट टोक घेऊन मध्ये आपल्याला अंदाजे एक छोटासा टक्स करायचा आहे. आता आडवं माप मी 1.5चं ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे उभं माप जे आहे, जो उभा टक्स आहे, त्याचं मी 2.5 ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आडवं 1.5 आणि उभा 2.5 हे माप टाकून मी टक्स ड्रॉ करून घेतला. आता इथे आपल्याला ह्या टक्सवर डबल शिलाई करायची आहे, जेणेकरून टक्स व्यवस्थित आला पाहिजे आणि टक्सची शिलाई कोणत्याही प्रकारे निघली नाही पाहिजे, म्हणून आपण डबल शिलाई करून घेऊया. जेव्हा वरचा पॉईंट येतो तेव्हा तिथे आपल्याला डबल लॉक करून घ्यायचं आहे. तिथे मी डबल लॉक करून घेते. तर अशा प्रकारे आपला कटोरीचा टक्स झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता, जो मेन पॉईंटचा टक्स आहे एकदम प्रॉपरपणे एकदम स्टँड झालेला आहे, उभा राहिलेला आहे. कटोरी पण आपली व्यवस्थित गोलाकारमध्ये जॉईन करून झालेली आहे. जो टक्स आहे तुम्ही बघू शकता, एकदम फिनिशिंगमध्ये उभा राहिलेला आहे. जेव्हा टक्स असा प्रॉपर उभा राहतो कटोरीमध्ये, तेव्हा असं समजायचं की आपली कटोरीचा जो टक्स आहे, जो मेन पॉईंट आहे, तो एकदम परफेक्ट बसलेला आहे. तुम्ही बघू शकता, कटोरी आपली एकदम फिनिशिंगमध्ये आणि टक्ससुद्धा एकदम प्रॉपर उभा राहिलेला आहे. आता मी दोन्ही पण कटोरी जॉईन करून घेतलेला आहे. टक्स मारून झाले. तुम्ही बघू शकता, दोन्ही पण कटोरी एकदम प्रॉपर स्टँड झालेले आहेत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.